झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। मी थेट जातोय व्हीएन देशमुख यांच्याकडे। देशमुख सर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, मला सांगा ही सागरी सुरक्षा यंत्रणा आपल्याला अधिक तीव्र करायची असेल तर नेमकं काय करायला पाहिजे? खरं सांगू का तुम्हाला की सागरी सुरक्षा यंत्रणाच नव्हे तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ही सुधारण्यासाठी सर्वात प्रथम आम्हाला आमच्या मानसिकतेत बदल करण्याची फार आवश्यकता आहे। कारण हा एक देश असा आहे की या देशात आपण काहीही करू शकतो असली जगातल्या लोकांची भावना झालेली। एक छोटंसं उदाहरण तुम्हाला थोडक्यात देतो मी। 1977 साली जॅपनीज एअरलाइन्स एक विमान इथून अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते विमान गेल्यानंतर सारा 90च्या दशकामध्ये हे लोक पकडले गेले। जॅपनीज रेड आर्मीचं हे काम होतं आणि त्यांना त्यावेळी जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आले तर एक स्पष्ट प्रश्न त्यांना हा विचारला की तुम्ही मुंबईची निवड का केली? तर त्यांनी असं सांगितलं की जगातल्या सर्व विमानतळांवर आम्ही हा प्रयत्न केला, तिथली सुरक्षा कशी याची आम्ही परीक्षा घेतली आणि शेवटी आमच्या लक्षात आलं की सगळ्यात सोपं काम जर काय असेल तर मुंबईमध्ये आपल्याला करणं शक्य आहे आणि म्हणूनच त्यांनी हे निवडलं आणि ते विमान इथून ते पळवून नेऊ शकले। आता ही गोष्ट म्हणजे खटकणारी असली तरी हे बोचरं सत्य आहे। तेव्हा आमची जी आम्ही म्हणजे ज्याला इंग्रजीत कॉम्प्लेसंट म्हणतो, ठीक आहे काय व्हायचंय काय होणार आहे, ही जी वृत्ती आमची ही बदलावी लागणार आहे आणि याच्यासाठी सगळ्यांना खालपासून जसं इस्रायलमध्ये अगदी शाळेतल्या लहानशा मुलांना सुद्धा केजी मधल्या मुलांना सुद्धा जर आवाज आला बॉम्बचा तर कसं लपायचं काय हे सगळं शिकवलं जातं। अर्थात इतकं करण्याची आवश्यकता नाही, परंतु सर्वसाधारणपणे ज्या सावधानीच्या सूचना असतात या नागरिकांपर्यंत सर्वांपर्यंत एक प्रकारचं एक प्रशिक्षण सगळ्यांना द्यावं लागेल आणि पोलीस खात्यात म्हणा किंवा आमच्या बाकीची जी इतर खाती आहेत यांच्यामध्ये सुद्धा एक सुधारणा अतिशय आमूलाग्र सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। ती सुधारणा झाल्याशिवाय अर्थात त्याला वेळ लागेल मलाही मान्य आहे, परंतु ही सुधारणा करण्याची फार आवश्यकता आहे। त्याशिवाय सतत हे कानी कपाळी उरडून सांगावं लागणार की बाबा हे झालं पाहिजे आपल्याला धोका आहे। कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आज चीन हा आपले चिमटे काढतोय आणि त्यांच्या मदतीने पाकिस्तानही चिमटे काढतो। आता परवाचा हा प्रकार शक्यता ह्या स्कीम मधला सुद्धा प्रकार असू शकतो, कारण पाकिस्तानला ज्या प्रकारची शस्त्र विमानं वगैरे ती दिली जातात आणि त्यांना उचकवून दिलं जातं की तुम्ही यांना इकडनं त्रास द्या, आम्ही इकडून त्रास देतो, हे असं सुरू आहे। आणि त्या मानाने आमचा काय नाही, चर्चेशिवाय आम्ही दुसरं काय करत नाही, हरकत नाही, त्या पद्धतीने त्यांनी काय करावं ते करावं, परंतु जे आपल्या हातात आहे ते करण्यासाठी आम्ही सुरक्षित ठेवलंच पाहिजे। आमची सुरक्षितता आमच्या हातात आहे आणि ती करणं आमचं कर्तव्य आहे, हे कानी कपाळी उरळून आम्हाला आमच्या लोकांना सांगावं लागेल। आणि एवढंच नव्हे तर ही सुरक्षिततेबद्दलची भावना आहे, जागरूकता आहे, केवळ सुरक्षा यंत्रणांमध्ये नाही तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांमध्ये ज्यावेळी येईल त्याच वेळी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी ह्या आपोआप कार्यान्वित होतील। धन्यवाद देशमुख सर आमच्याशी बोलल्याबद्दल। आजच्या प्राईम वॉच मध्ये आपण इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।